निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली 2 दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असताना जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। संविधानातलं कलम आर्टिकल 243 ओ ए प्रमाणे म्हणजे 1 प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातलं चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्यासमोर मीच स्वतः उपस्थित होतो। न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही 243 ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा 1 आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचने दिला अशी असणारी परिस्थिती आहे। नागपूरला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे 3 तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। 243 ओ 2 हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते। या अधिकाराला धरून सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत। कुठल्या प्रक्रियेला तर सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते शकतात अशी परिस्थिती आहे, पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती अख्खी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा हिअरिंग करून तो निर्णय उठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात। जो कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे 4/11/2025 हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल। शेवटचा मुद्दा त्याच्यातला 10वा परिशिष्ट 1 मध्ये 10वा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन पत्रात निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती 10/12/2025 ला आहे। त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल
त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 10/12/2025 आहे. हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला, या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणते की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही. त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असणारा घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाय अशी परिस्थिती आहे. एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे.